नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे ॲनालिसिस आपण केलेलं होतं, जे प्रिडिक्शन आपण दिलेलं होतं त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. कालच्या दिवशी आपण क्लिअर होतो की ह्या रेझिस्टन्सच्या वरती मार्केट ओपन झालं, जर गॅपअपने जर इथं सपोर्ट घेतला तर इथं सपोर्टच्या इथं आपण कुठलीही ट्रेड घेणार नाहीये. हा हाय पॉईंट जो आहे याला क्लिअर कट जर ब्रेकआउट दिलं मार्केटने तर आणि तरच आपण ट्रेड करणार. आपण इथं बघू शकतो काइंड ऑफ एक फेक ब्रेकआउट आला, रिटेस्टमध्येच फेल गेलं आणि परत मार्केट त्याच्या खाली आलं. दिवसभर साईडवेज गेलेलं आहे मार्केट. आज एक्सपायरी सारखं मोमेंटम कुठेही निफ्टीमध्ये आज बघायला मिळालं नाही. क्लिअरली साईडवेज मोमेंटम देत बंद झालेलं आहे. ऑप्शन बायरसाठी जे मोमेंटम लागतं ते कुठेही आलेलं नाही. क्लिअर कट सेलर डॉमिनंट डे होता, बट आपण आपल्या प्लॅन सोबत स्टिक असल्यामुळे चुकीची ट्रेड घेण्यापासून तरी निश्चितच वाचलो. आपण इथं बघू शकतो की हाय पॉईंट कुठेही ब्रेक झालेला नाही क्लिअरली आणि आपण चुकीची ट्रेड घेण्यापासून वाचलो. कारण की तुम्ही इथे जर बघितलं ना, तर जर कोणी ह्या सपोर्टच्या आसपासही कोणी ट्रेड घेतली असती तर एवढ्या याच्यामध्ये तुमचं ठीक आहे, स्टॉप लॉस जरी हिट झालं नसतं, ज्यांनी कोणी याच्या आसपास किंवा याच्या खाली थोडंसं स्टॉप लॉस लावलं असतं, तर स्टॉप लॉस जरी हिट झालं नसतं तर इथून इथपर्यंतच्या मोमेंटममध्ये तुमचं प्रीमियम आज पूर्ण डिके झालं असतं. बँक निफ्टीबद्दल जर बोलायचं जर झालं तर बँक निफ्टीमध्ये काहीशी तशीच परिस्थिती दिसली. फक्त बँक निफ्टीमध्ये फरक एवढा झाला की अपर साईडला जे टार्गेट होतं हाय पॉईंट आपलं हे ब्रेक करून त्याच्यावरती आणि जे रेजिस्टन्स आपण बघत होतो त्याच्यावरती थोडंसं सॅटिस्फॅक्टरी लेवलला क्लोजिंग दिलेली आहे. एक पॉझिटिव्ह नोटमध्ये क्लोजिंग दिलेली आहे, साईडवेज का होईना पण पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग दिलेली आहे. आणि बऱ्याच ट्रेडिंग सेशन नंतर असं झालेलं आहे की ज्या प्रिव्हियस डेमध्ये ज्या डायरेक्शनला मार्केट क्लोज झालं होतं त्याच डायरेक्शनला मार्केटने एक नवीन हाय क्रिएट करत पॉझिटिव्हली क्लोजिंग दिलेली आहे. तर आता ट्रेंड थोडासा बदलतोय, शिफ्ट होतोय, याचे ते संकेत आहे. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी नेमकी काय असली पाहिजे ती आता आपण डिस्कस करूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्याची स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. डेटा मोस्ट प्रॉबेबली तर न्यूट्रलच्या आसपासच आहे, थोडासा वरती खाली आहे कारण की एक्सपायरी दोन्ही इंडेक्सेसच्या झालेल्या. उद्यापासून थोडं बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर व्हायला चालू होईल. बट ॲज ऑफ नाव जर बघायला गेलं ना तर अपर साईडला 22,000च्या आसपास थोडंसं रेजिस्टन्स आहे. 22,000 ते 22,050 पर्यंतचं रेजिस्टन्स आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे निफ्टीमध्ये. आणि बँक निफ्टीचं पण आपण बोलणार आहोत, पण वन डेचा टाइम फ्रेम एकदा बघून घेऊया बँक निफ्टीचा की याच्यामध्ये आपल्याला काय साइन अँड सिग्नल दिसत आहे. तर साइन अँड सिग्नल क्लिअरली काल जसं आपण बोललो होतो की जोपर्यंत ह्या रेंजच्या वरती इथं बघितलं ना तुम्ही, हे जे रेजिस्टन्स आहे हा पॉईंट जिथं मार्केटने वारंवार इथून बऱ्याच ॲक्शन आपल्याला बनताना दिसला, इथं जोपर्यंत ब्रेकआउट देऊन क्लिअरली अपर साईडला वरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत काही खरं नाही. आपण जर आज जर बघितलं तर क्लिअरली या मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरती मार्केटने क्लोज दिलेला आहे आणि या रेजिस्टन्स झोनच्या वरती स्ट्रॉंग क्लोजिंग दिलेली आहे. उद्याच्या दिवशी मार्केट कंटिन्युएशनमध्ये ट्रेंड फॉलो करण्यास मोस्ट प्रोबेबली फेवरेबल आहे. प्रोबॅबिलिटी त्या साईडला जास्त बनताना आपल्याला दिसू शकते. बट सर्टन लेवल्स ज्या असतील ना त्यांच्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की मार्केटने आता एक्झॅक्टली 840च्या आसपास सपोर्ट घेतलेला आहे. रेजिस्टन्स आपल्याला दिसतोय क्लिअरली, आपण जर बघितलं प्रिव्हियस लेवल ज्या आहेत त्या 22,050च्या आसपास इथं रेजिस्टन्स आपल्याला दिसतंय 22,000 पासून तर 22,050च्या आसपास. हे रेजिस्टन्स जरा निघलं तरच आपल्याला बाईंगचा विचार करायचा, सेलिंगचा विचार क्लिअरली या साईडला. आज जसं आपण थोडंसं अवॉइड केलं होतं की मार्केटला सपोर्टला आपण थोडंसं बाईंग अवॉइड करणार होतो, बट उद्याच्या दिवशी मोस्ट प्रोबेबली जर मार्केट थोडं गॅपअप होत असेल आणि डाऊन साईडला कुठेही सपोर्ट घेत असेल, जर गॅपअप होऊन मोस्ट प्रोबेबली मार्केट प्रयत्न करू शकतं की हा जो ओपनिंग आज जी क्लोजिंग कॅन्डल जी आहे किंवा हा जो हाय पॉईंट लावलेला आहे याच्या आसपास कुठे सपोर्ट घेताना दिसू शकतं. तर इथे एक चान्स बनताना दिसू शकतो बाईंगचा. मॉर्निंग सेशनमध्ये जर थोडंफार जरा डिप आलं तर बाईंगचा चान्स चांगला बनताना दिसू शकतो. टार्गेट असेल अपर साईडला 22,200-220 पर्यंतचं. डाऊन साईडचे टार्गेट सेम तेच इंटॅक्ट आहे, याच्या खाली आलं 640-580 पर्यंतचं टार्गेट आपल्याला बनताना दिसू शकतं. बँक निफ्टीची तीच परिस्थिती आहे, फक्त जस्ट आपण ब्रेकआउट देऊन क्लोज झालेलो आहे. अपर साईडला अजूनही पोटेन्शियल आहे मार्केटमध्ये. आपण जर बघितलं डाऊन साईडचा सपोर्ट तसाच इंटॅक्ट आहे. याला रिस्पेक्ट करूनच आज मार्केटने बऱ्यापैकी अपर साईडला पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे. पहिलं टार्गेट मला दिसतंय 46,660च्या आसपास. सेकंड टार्गेट मला जाताना दिसतंय ऑलमोस्ट 47,000च्या लेवलपर्यंत. तर या लेवलसाठी आपल्याला प्रिपेअर्ड राहायचं आहे. या लेवलपर्यंत आपल्याला मार्केट जे आहे ते
टार्गेट देताना दिसू शकतं. तर वन डेचा टाइम फ्रेम पण आपण एकदा बघून घेऊया. बँक निफ्टीचा वन डेचा टाइम फ्रेम बघितलेला नाही, कारण की मोठ्या टाइम फ्रेममध्ये बऱ्यापैकी पिक्चर क्लिअर होताना दिसतं. जसं की आपण काल बोललेलो होतो की हा जो रेजिस्टन्स पॉईंट आहे ना, याच्या वरती क्लोजिंग झाली पाहिजे, जी की आज झालेली आहे आणि एक पॉझिटिव्ह नोटमध्ये झालेली आहे. डाऊन साईडने भयंकर बाईंग आली, त्याच्यानंतर क्लोजिंग झालेली आहे. आणि आपण जर उद्याच्या दिवशी जर गॅपअपने परत एकदा ओपन होत असेल तर मार्केट, जसं आपण निफ्टीमध्ये डिस्कस केलं पहिल्या सेशनमध्ये, जर थोडंसं डीप आलं तर डाऊन साईडनेच एक बाईंगचा चांगला चान्स येताना आपल्याला दिसू शकतं. अदरवाईज आपल्या अपर साईडच्या रेजिस्टन्सच्या लेवल तर आपण पक्क्या करून ठेवलेल्याच आहे. तर ती ब्रेक जर झाली तर आपल्याला एक अपर साईडला बाईंगचा चांगला चान्स बनताना दिसू शकतो. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुम्हाला हे सगळे एक्सप्लेनेशन डिटेलमध्ये समजलं असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.